केंद्र सरकारने ऊसाच्या रसापासून आणि सिरपपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली आहे. जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 आणि साखर नियंत्रण कायदा 1966च्या कलमांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आलाय. देशात साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि साखरेचा पुरेसा पुरवठा राहावा म्हणून हा निर्णय घेतल्याचं या आदेशात सांगण्यात आलंय. पण केंद्र सरकारने हा निर्णय का घेतला असावा? यामागे नक्की कोणती कारणं आहेत आणि याचा शेतकऱ्यांना कसा तोटा होणार आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सर्वात आधी या बंदीमागची कारणं समजून घेऊया. गेल्या काही वर्षात एकतर सामान्य पाऊस झालाय किंवा अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होतं. याचा परिणाम म्हणजे ऊसाच्या लागवड क्षेत्रात सातत्यानं वाढ झाली होती. साखरेच्या उत्पादनातही चांगली वाढ झाली होती. पण केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्यानं साखरेला योग्य तो भाव मिळत नव्हता. यावर उपाय म्हणून कारखान्यांनी साखर उत्पादनापेक्षा इथेनॉल निर्मितीवर भर दिला होता. केंद्र सरकारनं देखील इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलंय. यासाठी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामची घोषणा करण्यात आली. 2025 पर्यंत हे टार्गेट पूर्ण करण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय. पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल ब्लेंड केल्यामुळे गेल्या 8 वर्षाच्या काळात देशाचे 41,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त विदेशी चलन वाचलंय. याशिवाय 27 लाख मेट्रिक टन ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यात यश आलंय. त्यामुळे केंद्र सरकारने आता 20% इथेनॉल ब्लेंडिंगचं टार्गेट ठेवलं होतं. पण त्यांच्या या टार्गेटला खोडा घातलाय पावसानं. यावर्षी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात कमी पाऊस झालाय. त्यामुळे ऊस लागवड क्षेत्र देखील घटलंय. याचा परिणाम साखर उत्पादनावर देखील होणार आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या अंदाजानुसार इथेनॉल प्रोडक्शनसाठी ऊसाचा वापर केला नाही तरी देखील साखरेच्या उत्पादनात 9% घट होण्याचा अंदाज आहे. आणि इथेनॉल प्रोडक्शनसाठी ऊसाच्या रसाचा वापर केला तर उत्पादन अजूनच कमी होऊ शकतं. याच कारणांमुळे सरकारनं इथेनॉल प्रोडक्शनवर बंदी घातली आहे. आता इथेनॉल प्रोडक्शनवर सरसकट बंदी आहे का? तर नाही. फक्त ऊसाचा रस आणि सिरप यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घातली आहे. काही साखर कारखान्यांनी तेल निर्मिती कंपन्यांसोबत इथेनॉलच्या पुरवठ्याबाबत याआधीच करार केले होते. अशा कारखान्यांना कराराची पूर्तता करण्यासाठी बी मोलॅसिसचा वापर करून इथेनॉल बनवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण हे करार पूर्ण झाल्यानंतर काय याचं उत्तर मात्र सरकारनं दिलेलं नाही आहे. याशिवाय काही कारखान्यांकडे फक्त ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करणारे यंत्र आहेत. अशा कारखान्यांना या निर्णयाचा सगळ्यात जास्त फटका बसणार आहे. देशात जे इथेनॉल तयार होतं त्यापैकी 70% इथेनॉल हे ऊसाच्या रसापासून तयार केलं जातं. सरकारनं इथेनॉल निर्मितीवर बंदी कायम ठेवली तर याचा मोठा फटका शेतकरी आणि इथेनॉल निर्मिती करणाऱ्या उद्योगांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते. इथेनॉल निर्मितीमुळे कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचा हप्ता देऊ शकत होते. आता त्यालाही उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारच्या निर्णयावर राज्यातील साखर कारखानदारांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी देशात 1,250 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली होती. त्यापैकी साधारण 20% निर्मिती एकट्या महाराष्ट्रात झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील इथेनॉल निर्मिती प्रकल्पांना याचा मोठा फटका बसणार आहे. या प्रश्नावर लवकरच मार्ग काढू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. मी याबाबत वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोललोय. इथेनॉल उद्योग सुरू केलेल्या बहुतेकांनी स्वतःचं केवळ 5% भांडवल आणि वित्तीय संस्थांकडून 95% भांडवल घेऊन उद्योग सुरू केलेत. त्यामुळे जर ऊसापासून इथेनॉल बनवण्यावर बंदी घातली तर अशा उद्योजकांना ऊसाचं गाळप करताच येणार नाही. कारण अनेक इथेनॉल उद्योगांमध्ये साखर बनवण्याची व्यवस्थाच नाही असं देखील अजित पवार म्हटलेत. केंद्र सरकारने हा निर्णय येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलाय हे स्पष्ट आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी देशात पुरेशी साखर उपलब्ध असावी यासाठीच हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. कारखान्यांनी ऊसाच्या रसापासून तयार केलेलं इथेनॉल घेऊ नका अशी नोटीस तेल कंपन्यांना पाठवा असे आदेश केंद्रीय मंत्र्यांनी दिल्याची माहिती इकॉनॉमिक टाइम्सनं सूत्राच्या हवाल्याने दिली आहे. साखरेचा वापर हा प्रत्येक भारतीयाच्या घरात रोज असतो. त्यामुळे साखरेच्या किमतीत झालेली वाढ सरकारला परवडणारी नाहीये. साखरेच्या किमतीत झालेली वाढ लगेच महागाईच्या बातम्यांना हवा देईल आणि तेच केंद्र सरकारला नकोय. यावर्षी केंद्र सरकारनं गहू आणि तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाला चांगला भाव आहे. पण भारत सरकारनं निर्यात बंदी जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला नाही. कांद्याच्या बाबतीतही परिस्थिती अशीच आहे. शेतकऱ्यांना थोडासा भाव मिळायला लागला की त्या पिकावर निर्यात बंदी लादली जाते. अनियमित आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहे. पीक हाती येईपर्यंत त्याची हमी नाहीये आणि पीक हाती आल्यावर अशा प्रकारे निर्यात बंदी लादून त्याचे भाव पाडले जातात. शेतकरी भारतातील सर्वात मोठी वोट बँक आहे. पण ते निवडणुकीच्या वेळी एकत्र नसतात याची राजकीय पक्षांना कल्पना आहे. या उलट मध्यम वर्ग सर्वात मजबूत वोट बँक आहे. कांदा, खाद्यतेल, डाळी, साखर यांच्या किमतीत थोडी जरी वाढ झाली की त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसतात. त्यामुळे कोणतेही सरकार या मध्यम वर्गाला नाराज करू इच्छित नाही. या उलट त्यांना शेतकऱ्यांना नाराज करणं मात्र परवडू शकतं.
तुम्हाला काय वाटतं? केंद्र सरकारच्या या निर्णयामागं अजून कोणती कारणं असू शकतात? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि शेती प्रश्नावरील व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.